महाराष्ट्राची नंबर 1 तसेच स्टार प्रवाह वाहिनीची नंबर 1 मालिका ठरले तर मग मध्ये तन्वी डे सेलिब्रेट करण्यात सर्व सुभेदार आणि किल्लेदार व्यस्त असतात, पण दुसरीकडे त्यांच्या विनाशाची प्लॅनिंग सुरू असते. कारण महिपत शिखरेने घेतलेले सोंग समोर येतं. ठरलं तर मग मालिकेच्या मागच्या एपिसोडमध्ये अर्जुन सायलीला मंदिरात घेऊन जातो, त्यामुळे ती प्रसन्न असते. पण तरीही घरचे आपल्याला काहीही न सांगता प्लॅनिंग करतात, म्हणून ती नाराज असते. अर्जुन बोलतो की तुला जाणून घ्यायचंय ना आम्ही काय प्लॅनिंग करतोय, तर मग चल आतमध्ये. तो तिच्या डोळ्यावर हात ठेवून तिला दारापाशी घेऊन जातो. दारात सर्व कुटुंब तिच्या स्वागतासाठी थांबलेले असतात. ती येताच तिच्यावर फुलांची उधळण होते. सायलीसाठी स्पेशल गाणं गायलं जातं, ज्यात तिच्या येण्याने घरात कसा आनंद आला याचं वर्णन केलेलं असतं. प्रत्येक कुटुंबीय सायलीसाठी आनंद व्यक्त करत असतात. राकेश मात्र ते सगळं गुपचूप शूट करत असतो. सचिन अण्णांनी जमलेले पैसे आणि दागिने समोर घेऊन बसलेला असतो. त्याचा एक माणूसही तिथे असतो. तो सचिनला ड्रग्सची पावडर देतो आणि म्हणतो की ही पावडर आता आपण अन्नछत्रातल्या लाडवांमध्ये टाकायची. ती दोघं बोलत असताना तिथे महिपत शिखरे येतो. तो आधी सचिनला ओरडतो की हे असलं काही माझ्या आश्रमात चालणार नाही, हे मी आधीच बजावलं होतं, पण तू ऐकत नाहीस. आता मी तुला आणि तुझ्या या माणसाला पोलिसात देणार. तो पोलिसांना फोन लावायला जातो तेव्हा ती दोघं त्याच्या हातापाया पडतात की पोलिसांना सांगू नका, पण महिपत काही ऐकत नाही आणि तो फोन लावायला जातो. पण इतक्यात अचानक तो जोर जोरात हसू लागतो आणि स्वतःच महिपत बाबा की जय म्हणून जय जयकार करतो. त्याला अचानक काय झालं हे कोणालाही समजत नाही, पण महिपत शिखरे पुन्हा एकदा त्याच्या मूळ रूपात परत येतो. हे सर्व नाटक त्याने पोलिसांपासून लपवण्यासाठी किंवा त्याला चकवा देण्यासाठी केलं होतं, तो कबूल करतो. तुरुंगात आणि तुरुंगातून सुटल्यावर काही दिवस पोलिसांची आपल्यावर नजर होती, त्यामुळे आपल्याला त्यांच्यासमोर चांगलं वागण्याचं नाटक करावंच लागतं. हा महिपत शिखरे आता त्या सुभेदारांना सोडणार नाही. ज्या ज्या लोकांनी मला आणि माझ्या मुलीला त्रास दिला आहे त्याचा मी बदला घेणार आहे, हे मात्र नक्की. सचिन, तुझी ही पावडर बाहेर जाता कामा नये. आता हीच पावडर सायली अर्जुनच्या डोक्याचा ताप करायची. महिपत शिखरे बदलला नाही हे समजतात सचिन तर खूप खुश होतो. त्यानंतर दोघं साक्षी सोबत व्हिडिओ कॉलवर बोलतात. साक्षी पण आपले अण्णा बदललेले नाहीत हे समजल्यावर खुश झालेली असते. ती बोलते की त्या सायली अर्जुनमुळे मला कुठेही बाहेरपणे मोकळेपणाने फिरता येत नाही, त्यामुळे तुम्ही त्यांचा बदला नक्की घ्या. यावेळी सचिन म्हणतो की आपण तिघेच नाही तर नागराज आणि प्रिया सुद्धा यात आपल्याला मदत करतील, कारण त्यांना सुद्धा या लोकांचा हिशोब चुकता करायचा आहे. राकेश तुरुंगात जाऊन प्रियाला तन्वी डे कसा सेलिब्रेट झाला याबद्दल सांगतो. ते सांगितल्यावर प्रिया तो फोन फेकून फोडून देते, पण ती कुस्तिकपणाने म्हणते की आता सायलीचा विनाश जवळ आला आहे. इतके दिवस तिला तिची ओळख माहीत नव्हती, त्यामुळे ती सेफ होती, पण तिला आता कसं संपवायचं हे मी बघणार. तिला मी कोणतंच सुख अनुभवू देणार नाही. सायली आणि इतर परिवाराची वाट लावायची असं आता सर्व दुश्मनांनी एकत्र येऊन ठरवलेलं असतं. महिपत शिखरेच्या मूळ रूपात परत येण्यामुळे सायली व तिच्या कुटुंबावर काही फरक पडेल की अर्जुन या संकटांना परतवून लावेल हे आता मालिकेच्या आगामी भागांमध्ये समजेल. तन्वी डे तर संपला, पण आता या कथानकामुळे मालिकेचे पुढील कथानक रटाळ होणार का, पुन्हा तोच ड्रामा पाहायला मिळणार का, याबाबत प्रेक्षक साशंक आहेत. दरम्यान ठरलं तर मग मालिकेच्या आगामी ट्विस्टवरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? ठरलं तर मग मालिकेचे कथानक लांबवायला हवे का, की ही मालिका आता इथेच बंद करायला हवी, याबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? तसेच ठरलं तर मग ही मालिका तुम्ही पाहता का, तुम्हाला ही मालिका आवडते का, सायली अर्जुनची जोडी कशी वाटते हे देखील कमेंट करून नक्की सांगा. मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.